बातमी आहे पश्चिम महाराष्ट्रातून साताऱ्यामध्ये घाट माथ्यावर पावसाचा सध्या रेड अलर्ट आहे आणि महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाईमध्ये त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। मुसळधार पाऊस आहे, नदी नाल्यांच्या पातळीमध्ये आता वाढ झाली आहे आणि 5 तालुक्यांमध्ये आज शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सध्या मुसळधार ते अतिमुसळधार असा हा पावसाचा इशारा आहे। साताऱ्यामधून ही महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। अनेक तालुक्यांना हा रेड अलर्ट दिलेला आहे। सातारा घाट माथ्यावर मुसळधार पाऊस आहे। महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाईमध्ये त्यामुळे आता शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। काय नेमकी पावसाची परिस्थिती आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। खरं तर पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर हा कायम आहे, त्यामुळं कुठेतरी प्रशासनाच्या वतीनं आता घाट माथ्यावर रेड अलर्ट देण्यात आलाय। त्याचबरोबर जो डोंगरी भाग आहे त्या भागामध्ये किंवा जे पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी जाताना मात्र सावधगिरी बाळगा अशा पद्धतीचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय। कारण काही निर्बंध देखील जे पर्यटन स्थळ आहेत, ज्या ठिकाणी धबधबे आहेत, त्याचबरोबर टुरिंग पॉइंट आहेत, त्या ठिकाणी निर्बंध घालण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर साताऱ्यातील 5 ज्या तालुके आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय, सातारा असेल, वाई असेल, त्याचबरोबर महाबळेश्वर असेल, जावळी असेल, या तालुक्यांमध्ये खरं तर आता अजून देखील रेड अलर्ट आहे। त्यामुळं या शाळांना, या भागातील शाळांना आणि त्याचबरोबर महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। एकूण जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। जवळजवळ महाबळेश्वरमध्ये परवा दिवशी 513 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर काल ही 415 मिलीमीटर पावसाची नोंद ही महाबळेश्वरमध्ये झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर हा अजून देखील जिल्ह्यात वाढताना दिसतोय। त्यामुळे प्रशासनानं कुठेतरी खबरदारी म्हणून आता रेड अलर्ट जो घाटमाथ्यावर मिळालेला आहे, त्यामुळं पर्यटन स्थळाकडे जाताना किंवा डोंगरी भागातून जाताना कड्याकपाऱ्यातून जे दरडी कोसळतात त्या ठिकाणी जाऊ नये अशा पद्धतीचे आदेश काढण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर महाबळेश्वरच्या घाट रस्त्यांवर देखील, म्हणजे केळघरचा घाट असेल, पसरणी घाट असेल, त्या ठिकाणी देखील दरडी कोसळत आहेत। त्यामुळे सावधगिरीनं प्रवास करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।